बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा विषय बुद्ध. बुद्ध हा काही एका तासात एका प्रवचनात संपण्यासारखा विषय नाही. कारण शेकडो वर्षांपासून बुद्धाला जाणण्याचा, बुद्धाला मांडण्याचा, बुद्धाला मानण्याचा आणि बुद्धाला काय सांगावं आता, बुद्धाला आणखीन 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 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सर्व जगातून होत आहे. तर हे बुद्ध यांच्याविषयी काय बोलणार. परंतु संघाच्या सान्निध्यात आल्यानंतर ज्येष्ठ धम्मचारी प्रवचनातून जे ऐकलं आणि त्यानुसार जे वाचावंसं वाटलं, अभ्यासावंसं जे वाटलं, त्या अभ्यासातून, त्या आत्मचिंतनातून, त्यावरच्या चिंतनातून जे काही मला समजलेले आहेत बुद्ध, ते सांगण्याचा माझा हा अल्पसा असा परिचय, आपला प्रयत्न असणार आहे. भगवान बुद्धांची ओळख जगाला आहे ती एक जगाचा शांतीदूत म्हणून आहे. शांततेच्या मार्गाने जगातले सगळे प्रश्न मिटू शकतात असं पहिलं प्रतिपादन करणारा हा ग्रस्त भूतलावर आला. 45 वर्षांच्या त्यांच्या उपदेशात्मक संभाषण प्रवचनातून त्यांनी जगाला समजून सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकता. तर एवढीच बुद्धाची ओळख नाही. मगाशी माझी ओळख माझे मित्र भांबरेंनी करून दिली. गोकुळ भांबरे कोण आहे? तसा बुद्धाच्या बाबतीत पहिला प्रश्न पडतो, बुद्ध कोण आहे? बुद्ध जरी आपल्यासारख्या शरीरामध्ये होते, त्यांचं दर्शन जरी आपल्यासारख्याच शरीरामधून झालं, तरी पण ते वेगळं काहीतरी रसायन होतं. ह्या बुद्धाला जाणून घेणे त्यांच्या पातळीपर्यंत तर काही आपण अद्याप पोहोचलेलो नाही, किंवा ह्या जन्मात पोहोचू की नाही याची शाश्वती आपल्याला नाही आहे, निदान मला तरी. पण तरी देखील बुद्धाला ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं होतं, त्या लोकांनी धर्मसंगीतीच्या माध्यमातून बुद्धांच्या बाबतीत, त्यांच्या धम्माच्या बाबतीत, त्यांच्या संघाच्या बाबतीत जे जे काही पुढेपर्यंत आणून आणि आज आपल्यापर्यंत जे लिखित स्वरूपात मिळालेलं आहे, त्या ज्ञानाच्या आधारावर आपण बुद्धांप्रती नेहमीच नतमस्तक होत असतो, त्यांना शरण जात असतो. सिद्धार्थ गौतम मृत्यू झाला आणि बुद्धाचा जन्म झाला असं आपण म्हणतो. बुद्धाचा जन्म सरळपणे आपण म्हणतो बुद्धगया येथे झाला, बरोबर आहे. पण बुद्धाचा जन्म झालेला नाहीये. संस्कारांसह जो सिद्धार्थ होता, तो तिथे निघून गेलेला आहे.
त्याचं शरीर जरी राहिलेलं आहे, परंतु तो निघून गेलेला आहे आणि तिथे त्या आधीपासूनच सदोदित ज्याचा त्या शरीरामध्ये निवास होता, तो बुद्ध तिथे निर्माण झालेला आहे. त्याचा जन्म झालेला. जन्म म्हणताच येणार नाही, तो तिथे ऑलरेडी होता. बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे की तुमच्या प्रत्येकामध्ये बुद्ध बीज आहे. पण त्या संघरक्षितांनी ह्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे आणि म्हणून बुद्धाचा जन्म झाला नाही. ही वॉज ऑलरेडी देअर. बुद्ध बीज जसं आपल्यासोबत असतं कंटिन्युअसली, तसे ते बुद्ध तिथेच होते. एक 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 संस्कार निघत गेले आणि बुद्ध तिथे आपल्याला दिसलेले आहे, जगाला दिसलेले आहे. बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते 7 आठवडे तिथे थांबलेले आहेत, धावता इतिहास सांगणार. आणि नंतर ते वाराणसीला जायला निघाले. वाराणसीला जात असताना रस्त्यात त्यांना उप्पक नावाचा एक नंगा साधू भेटलेला आहे. जैन धर्मातले लोक त्या काळात दिगंबरपंथी, ज्यांना आज आपण म्हणतो, आजही काही प्रमाणात ते आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी दिसत असतात तसे. तर तो उप्पक नावाचा एक ग्रस्त, तो साधू, योगी ज्याला म्हणू आपण, तो त्या काळातला एका नामवंत योग्यांपैकी एक होता. आणि पी लक्ष्मी नरसू यांनी त्यांच्या एसेन्स ऑफ बुद्धिझमच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की उप्पकच्या आणि बुद्धांचा आधीचा काही परिचय होता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. असो, तर समोरून उप्पक येत होता आणि बुद्ध वाराणसीकडे जात होते. काही अंतर आल्यानंतर उप्पक त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता की समोरून येतोय, हा कोण आहे? कारण वेगळंच असं काहीतरी मनुष्य रूपामध्ये त्याला ते दिसत होतं. चेहऱ्यातून प्रचंड असं तेज निर्मिती होत आहे असं त्याला भासत होतं. बुद्धाच्या सर्वांगातून असा प्रकाश बाहेर पडत होता. सर्व शरीर असं सुवर्ण कांतिमय झालेलं होतं, सुवर्ण कांतिमय. आणि बुद्ध चालत होते, पायी चालत. त्यांनी वाराणसीला जायचा बेत केलेला होता त्याच्यासाठी. आणि जवळ आल्यानंतर उप्पकला काही सूचना, त्याला काय विचारावं. आणि उप्पक म्हणतो, तुम्ही कोण आहात? तुम कोण हो? थांबतो थोडा, कारण त्याला पुन्हा निहाळतो आणि म्हणतो, अरे ज्या लोकांच्या बाबतीत आपण जे लोकोत्तर म्हणून आपण जे ऐकलेलं आहे, म्हणजे उप्पकने जे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे हा काही दिसत नाहीये, काहीतरी वेगळंच आहे. म्हणून तो विचारतो, तुम्ही कोण आहात? तुम्ही यक्ष आहात का? बुद्ध म्हणतात नाही. तुम्ही गंधर्व आहात का? बुद्ध म्हणतात नाही. तुम्ही किन्नर आहात का? नाही. तुम्ही देव आहात का? नाही. तुम्ही माणूस आहात का? नाही. मग तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणतात, मी बुद्ध आहे. त्याला काही कळेनाच हा काय सांगतोय. आणि त्या गोंधळलेल्या स्थितीतच म्हणतात उप्पक, ठीक आहे, जे असाल ते असू शकतं, काय. आणि ते निघून गेले. म्हणजे
आधीच्या संस्काराप्रमाणे उत्पकने सिद्धार्थ गौतमाच्या शरीरात असलेल्या बुद्धाला एक वर्गीकरणामध्ये कुठेतरी येतो का असं चाचपण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गंधर्व, यक्ष, किन्नर आणि देव हे जे प्रकार आहेत हे सामान्य माणसापेक्षा वेगळे आहेत, लोकोत्तर आहेत, असं त्यावेळच्या समजाप्रमाणे होतं. अजूनही तो समज त्यांच्यामध्ये बौद्धेतरांमध्ये कायम आहे. तो देव तरी असावा लागतो, तो देवाचा पुत्र तरी असावा लागतो, किंवा देवाचा संदेश आणणारा तो मुहम्मद पैगंबर साहेब तरी असावा, आणि मगच तो माणसांपेक्षा श्रेष्ठ आहे असं समजण्याची जी पद्धत त्या काळात होती ती आजही चालूच आहे. आणि तेव्हाही तशीच होती. त्या याच्यातून वर्गीकरण करण्याची जी पद्धत होती त्या वर्गीकरणाने त्यांना टाकलेलं आहे. परंतु बुद्धाचं वर्गीकरण होऊच शकत नाही, त्याचं वर्गीकरण केल्या जाऊ शकत नाही. बनते संगरक्षित त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एकदा म्हणतात, कारण ते आजारी असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरेच दिवस ते अंथरुणाला खिळून होते. मादान ब्लावस्कीचे आईज इज अनव्हेल्ड नावाचं एक पुस्तक त्यांच्या वाचनात, आणि ते पुस्तक थिऑसॉफिकल सोसायटीचं एक मूलाधार समजलं जातं असं ते पुस्तक होतं. आणि त्यानंतर संघरक्षितांना एवढा आनंद झालेला आहे की माझ्यामध्ये जे नाहीये ते माझ्यात आहे, असा त्यांना ते पुस्तक वाचल्यानंतर आनंद झालेला आहे, खूप आनंद झालेला आहे. मी कोण आहे हे जरी तिथे सांगितलेलं नसलं, पण मी कोण नाही हे त्या पुस्तकात सांगितलेलं असल्यामुळे ते खूप आनंदाने नाचायला लागलेले अशीही स्थिती त्यांना आलेली. तर हे संघरक्षित एकदा इंग्लंडमध्येच विवेकानंदांच्या काही शिष्यांबरोबर त्यांचा परिचय झाला आणि ते भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांना तर याचा सैन्यामध्ये पाठवलेलं होतं, आणि त्या विवेकानंदांच्या काही शिष्यांचा त्यांच्याशी संबंध आला आणि ते रामकृष्ण परमहंसांच्या त्या आश्रमामध्ये गेले. परंतु संघरक्षित तिथे सांगतात की मला तिथे गेल्यानंतर त्यामध्ये प्रवेश नाही दिला गेला, मला थांबवण्यात आलं बाहेर. कारण त्या आश्रमाच्या तिथल्या लोकांच्या तिथल्या गुरूंच्या परंपरेप्रमाणे मी एक 7 समुद्रापलीकडचा एक ख्रिश्चन होतो, परदेशी होतो, असं वर्गीकरण त्यांचं करण्यात आलं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की वर्गीकरण करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बुद्धाच्या बाबतीत लागू होत नाही, आणि बुद्ध म्हणून उपकाच्या प्रत्येक प्रश्नाला नाही नाही असे उत्तर देत आहे. बुद्धाच्या गुणविशेषांची ज्यांच्या बरोबर तुलना करावी अशी कोणीही व्यक्ती त्यांच्या काळात देखील नव्हती, आणि आजही ती नाहीये हेही सिद्ध झालेलं आहे. म्हणजे बुद्ध हे बुद्ध आहेत, त्यांच्यातले गुण हे फक्त त्यांचेच आहेत, त्यांची तुलना कुणाबरोबर करू शकत नाही. आणि अशा प्रकारे बुद्ध हे काय आहेत की त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना आपण कुणाबरोबरच करू शकत नाही. ते असे पक्षी आहेत, आकाशात उडणेवाले असे पक्षी आहेत ते, की त्या पक्षाचे जसे कुठलेही पदचिन्ह नसतात तसं बुद्धाच्या बाबतीत काहीही तुम्ही नक्की असं काही सांगू शकत नाही. त्यांच्या सोबत राहिलेले अनेक अर्हत पदाला पोहोचलेले, अगदी त्यांच्या सोबत कायम राहत असलेले
अर्हत पदाला पोहोचलेले असे भिक्खू देखील बुद्धांना पूर्णपणे जाणू शकलेले नाही. सारिपुत्त आणि बुद्धांचा संवाद आहे. एकदा सारिपुत्त बुद्धावर फार प्रेम होतं सारिपुत्तांचं, आणि बुद्धाचं देखील सारिपुत्तावर अतिशय प्रखर अशी मैत्री होती. कारण सारिपुत्त आणि त्यांचे मित्र हे दोघं जेव्हा प्रथम बुद्धांकडे गेले तेव्हा दुरूनच त्यांना येताना बघितल्यानंतर बुद्ध म्हणाले होते की हे माझ्या धम्माचे सारथी बनणार आहे. अशा एवढ्या चांगल्या प्रकारच्या भावना सारिपुत्तांविषयी होत्या. आणि सारिपुत्त एकदा त्यांना म्हणाले, भगवान, मी असा विचार करतो की भूत, भविष्य आणि वर्तमानात जे कोणी बुद्ध झाले, होतील किंवा आहेत, त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. भावनातिरेकाने म्हणा किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही वाटलं त्या क्षणाला ते सारिपुत्तांनी बुद्धांपुढे कथन केलेलं आहे. ते कथन केल्यानंतर सारिपुत्ताला वाटलं, म्हणजे स्वाभाविक आहे की हे कदाचित आनंदित होतील बुद्ध, पण ना, बुद्ध खुशही झाले नाही आणि नाखुशही झाले नाही. त्यांना आनंदही झाला नाही आणि दुःखही झालं नाही. आणि इथे मला सांगावंसं वाटतं की मगाशी गोकुळने माझी ओळख करून दिली, बरं वाटलं मला. कारण आपलं जे काही करतो हे लोकांपुढे सांगून त्याची प्रसिद्धी लोकांमध्ये होते, आणि प्रसिद्धीची अभिलाषा प्रत्येक माणसामध्ये असते बुद्धत्वाला जाईपर्यंतच्या. त्या याच्याने मी म्हणायला पाहिजे, अरे वा, किती माझा छान हा शिष्य आहे. हा मला म्हणतो की भूतकाळात झाले नाही, भविष्य काळात होणार नाही, आणि सध्या पण जे बुद्ध असतील त्यांच्यातही तुमच्यासारखा सर्वश्रेष्ठ नाही. किती माझा हा शिष्य किती चांगला आहे. पण नाही, बुद्ध हे बुद्धच होते ते म्हणाले नाही. त्यांनी प्रतिप्रश्न केला सारिपुत्ताला. म्हणाले, सारिपुत्त, काय तुम्ही भूतकाळातल्या सगळ्या बुद्धांना ओळखता, जाणता तुम्ही त्यांना? सारिपुत्त म्हणाले, नाही. काय सध्या जे वर्तमान काळातले बुद्ध आहेत त्यांना तुम्ही जाणता? नाही भगवान. काय भविष्यात होणारे जे बुद्ध आहेत त्यांना तुम्ही जाणता? नाही भगवान. मग मला हा सांगा, तुम्ही इतक्या वर्षापासून माझ्या सोबत राहताय, काय तुम्ही मला जाणता? सारिपुत्त निरुत्तर झाले, काहीही उत्तर देऊ शकले नाही. आपण एक गोष्ट यापूर्वी ऐकलेली आहे की एकदा भगवान बुद्ध त्यांच्या अनुयायांसोबत भिक्खूंच्या काही एका मोठ्या जथ्यासोबत एका अरण्यातून जात होते, आणि त्यांनी एका झाडाची काही पानं आपल्या हाताने हात पोचतील तिथून घेतली आणि सगळ्या भिक्खूंना समोर करून नंतर त्यांनी सांगितलं, ते पानं खाली टाकली की भिक्खूंनो, मला जे समजलेलं आहे त्यातलं मी एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. मला जे ज्ञान प्राप्त झालेलं त्याच्यात एवढंच, जसं एवढ्या मोठ्या विशाल वृक्षाच्या छोट्याशा ज्या काय पानं जे आहेत, लिफलेट्स, त्या मी घेऊ शकलो आणि त्या तुम्हाला मी दाखवल्या, तसंच आहे. म्हणजे बुद्ध इथे हे सांगतात की अजून काही प्रचंड आहे
ते सगळं तुम्हाला समजेलच असं काही नाहीये. याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्या काळातल्या भिक्खूंपर्यंत पोहोचलेलं होतं, त्या काळातल्या मुनी लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं, अरहंतांपर्यंत पोहोचलेलं होतं, ती संपूर्ण ओळख बुद्धाची तेवढ्या याच्यावरून ते करू शकलेले नाहीत, जाणू शकलेले नाहीत. बुद्ध हे एक जाणीवे पलीकडचं असं एक ती अवस्था आहे. बुद्धत्वाच्या अवस्थेविषयी बनते संघरक्षित म्हणतात, सर्वोच्च प्रज्ञेची, बुद्धत्वाची ओळख करून देताना बनते म्हणतात, सर्वोच्च प्रज्ञेची, मैत्रीची, करुणेची आणि आंतरिक शक्ती म्हणजे वीर्याची सर्वोच्च अवस्था म्हणजे बुद्धत्व. बुद्ध यांच्या जीवनातल्या ज्या ऐतिहासिक घडामोडी आहेत, तसंच जातक कथा किंवा इतर साहित्यात ज्या काही मिथक आलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण बुद्धाला जाणून घेण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. पण त्याच्यामध्ये ऐतिहासिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच महत्वाच्या आहेत असं न समजता जे मिथक दिलेले आहे, ज्या कथा आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आपण कमी लेखता कामा नये असं संघरक्षित म्हणतात. आपल्याला भगवान बुद्धांच्या बाबतीत पुढे जातो मी आता आणि सांगतो की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे त्यांचं जीवन आहे ते शोधासाठी लावलेलं आहे, शोध घेत राहिलेले आहेत, आयुष्यभर शोध घेतला राहिलेला आहे. आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटना अशा काही घडल्यात की तिथे त्यांना काही ना काही सोडावं लागलेलं आहे. जसं की त्या काही घटनांचा मी थोडासा उहापोह करणार. शाक्य आणि कोली यांच्या रोहिणी नदीच्या पाणी वाटवावरून जो झगडा दरवर्षी होत असायचा आणि त्या वर्षी देखील तो झाला. सिद्धार्थ शाक्य संघाचे सदस्य झालेले होते. तोपर्यंत त्यांना नंतर विवाह झालेला होता, एक पुत्र रत्न देखील त्यांना प्राप्त झालेलं होतं. राहुल आई वडील म्हातारे होते. जन्मदिती आई तर 7व्या दिवशीच गेलेली होती, मावशीने सांभाळ केलेला. आणि शाक्य संघाचा सदस्य झाल्यावर त्या शाक्य संघाच्या सदस्यासाठी काही प्रतिज्ञा होत्या. बाबासाहेबांनी त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म याच्यात ते दिलेलं आहे. तर त्या ज्या आपण 4 प्रतिज्ञा पंचशिलातल्या ज्या 4 पहिल्या प्रतिज्ञा घेतो त्याच आहेत. त्या प्रतिज्ञा त्याने घेतलेल्या होत्या. आणि विषय त्या वर्षी जी हाणामारी झाली त्याच्यामध्ये शाक्यांचे काही लोक काही गंभीर जखमी झाले होते आणि काही प्राणाला मुकलेले होते. वास्तविक पाहता कोली आणि शाक्य मूळचे हे शाक्यच होते. फक्त रोहिणी नदी जशी त्यांच्या त्या गावामधून, दोघांच्या गावामधून वाहत होती आणि त्यामुळे ते दुभागले गेले होते 2 गावांत. शाक्य आणि कोली यांच्या एकमेकांमध्ये लग्न संबंध सुद्धा झालेले होते. जसं की यशोधरा कोलीय वंशातलीच होती. तर सेनापती, ती घटना झाल्यानंतर सेनापती म्हणतात की आता बस झालं, दरवर्षी ह्या कोली लोकांचा आपल्याला त्रास आहे, आपले माणसं मरतात, काही जखमी होतात, दरवर्षी ह्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून आपल्याला त्रास होतो. तर माझी अशी इच्छा आहे
की आपण त्यांच्यावर युद्ध करावं आणि हा प्रश्न कायमचा निकालात काढून टाका. ठराव मांडला. बुद्धाने लगेच उभं राहून नकार दिला ह्या गोष्टीचा. नाही, युद्ध करायची गरज नाही. आपली 2 माणसं, शाक्यांची 2, कोलियांची 2 माणसं असे निवडा आणि ते 4 मिळून आणखी 5वा माणूस निवडतील आणि त्यांचा जो लवाद त्याच्यावर चर्चा करेल, विचार करेल, मंथन करेल, शोध लावेल आणि त्याच्यावरचा मार्ग काढेल. तो जो मार्ग सांगतील, तो लवाद जो मार्ग सांगेल त्याच्याप्रमाणे आपण. सेनापतीला राग आला. नाही, असं नाही करू शकत तुम्ही. तुम्ही शाक्य संघाचे सदस्य आहात. तुम्ही आपल्या राष्ट्राच्या शाक्य लोकांच्या भल्यासाठी जे जे काही राहाल असेल त्याच्यासाठी तुम्ही भागीदार असाल, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, याची तुम्ही शपथ घेतलेली आहे. तुम्ही असा विरोध नाही करू शकत. बुद्धाने ऐकलं नाही. मताला टाकला गेला विचार. सेनापतीच्या बाजूने बहुमत आलं आणि बुद्ध तिथे म्हणाला की हे मला पसंत नाही. आणि मग तिथे सेनापतीने त्यांना सांगितलं, तुम्हाला जर हे पसंत नसेल तर तुम्हाला शाक्य संघाचे सदस्यत्वाचा तुम्ही जो त्याच्याप्रमाणे न वागण्याचा जो तुम्ही प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला दंड होईल आणि ते दंड अशा प्रमाणात असतील. एक तर तुम्हाला सैन्यामध्ये दाखल व्हावं लागेल कारण आपल्याला युद्ध करायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्राणदंडाची शिक्षा होऊ शकते. तुम्हाला देह त्यागावा लागेल किंवा देश त्याग करावा लागेल. आणि तिसरी शिक्षा, तुमच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्यात येईल आणि तुमची जी काही मालमत्ता आहे ती संपूर्ण जप्त करण्यात येईल. यापैकी तुम्हाला जे काही वाटत असेल, योग्य जे काही वाटत असेल ते तुम्ही करायला पाहिजे. तर बुद्धाला सैन्यात जाणं तर मान्यच नव्हतं. सैन्यात जा, ते युद्ध करा, कापाकापी करा, मान्य नव्हतं. आई वडिलांना समाजातून बहिष्कार टाकायचं आणि त्यांची मालमत्ता जप्त करायचं हेही मान्य नव्हतं. दुसऱ्या पर्यायावर त्यांनी विचार केला आणि देशत्यागाची शिक्षा भोगायला मी तयार आहे असं त्यांनी. पण तिथे आणखी प्रश्न असा आला सेनापतींपुढे की जर अशा कारणामुळे हा युवक सिद्धार्थ देशत्याग करतो आहे तर कौशल नरेश, प्रसेनजित शाक्यांवर जास्त नाराज होतील. शाक्यांचं स्वातंत्र्य अधिक प्रमाणात कमी होऊन जाईल आणि ते विचारणा करतील. मग काय करायचंय? हा पेच त्यांच्या पुढे उभा आहे, सभेपुढे संपूर्ण शाक्यांच्या. त्याच्यातून सिद्धार्थनेच मार्ग काढ. सिद्धार्थ म्हणाला, ह्या पेचातून बाहेर पडण्यासाठी मी प्रवज्या घेतो आणि प्रवज्या घेऊन मी देश सोडण्याचा आणि त्यासाठी कौशल नरेशांचा आक्षेप घेण्याचा प्रश्नच येणार. मान्य झालं. सभा संपली आणि बुद्ध घरी गेले. तोपर्यंत हे वर्तमान त्यांच्या आईवडिलांना कळलेलं होतं, पत्नीला कळलेलं होतं. तिथे शुद्धोधनाबरोबरीचा संवाद बाबासाहेबांनी फार छान लिहिलेला आहे. बाबासाहेब खरं जर एखादे नाटककार झाले असते किंवा फिल्मसृष्टीमधले फार मोठे असे दिग्दर्शक किंवा कथालेखक आणि निर्माते पण होऊ शकले असते. फार सुंदर शब्दांनी त्यांनी ते वर्णन, फार सुंदर डायलॉग आहे. जसं मागे आपल्या धम्ममित्र हंसराजने आपल्या धुळ्यातल्या एका जनरल शिबिरमध्ये त्यांच्या मुलांकडून, लहान मुलांकडून
अंगुलीमालाची कथा बघा, हे करून घेतली होती. तसं हे करण्यासारखे ते प्रसंग आहे. असो, वडिलांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण संघाने, सेनापतीने म्हटलं होतं की तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागेल देश त्याग करायचा, तर पत्नीची परवानगी घ्यावी लागेल. आई वडिलांची परवानगी घेतली, सांगितलं कशामुळे काय होणार आहे. पत्नीकडे गेले, यशोधरेकडे, आणि म्हणाले की मी, असं म्हणण्याच्या आतच ती म्हणाली, तिथे काय घडलं ते मला समजलेलं आहे. मी देखील तुमच्या सोबत परिव्रजा घेतली असती, परंतु आपला बाळ राहुल अतिशय लहान आहे. त्याला जंगलात आणि घराच्या बाहेर ठेवणं त्याच्या प्रकृतीसाठी, त्याच्या संरक्षणासाठी जरा कठीण जाईल, म्हणून मी तुमच्या सोबत येत नाही. परंतु मी तुम्हाला एक विनंती करीन, एक सजेशन करीन की तुम्ही प्रव्रजा घेऊन जा आणि असा काही एक शोध लावा, असं काही एक विद्या शोधून काढा की जेणेकरून समाजातला संघर्ष नष्ट होईल आणि तो तुमचा जो शोध असेल तो ह्या संपूर्ण समाजाला, मानव जातीला कल्याणकारक. काही लिटरेचरमध्ये असं दिलेलं आहे की बुद्ध राहुल आणि यशोधरा झोपलेले असताना त्याच्या आईवडिलांना न सांगता निघून गेलेला आहे. आपल्याला शाळांमधून वगैरे हे सांगितलं गेलेलं आहे पुस्तकातून. पण तसं काही झालेलं नाही बाबासाहेबांनी. बाबासाहेब एक थोर इतिहासकार होते, हे तर कोणी नाकारू शकत नाही. आणि ह्या प्रचंड ज्ञान असलेल्या ह्या इतिहासकाराने की त्या सगळ्यांची संमती घेऊन ते बुद्ध नंतर प्रवज्जा घेऊन गेलेला आहे. प्रवज्जा त्यांनी त्यांच्या गावीच राहणाऱ्या त्या माणसाबरोबर घेतलेली आहे, भृगु ऋषींच्या आश्रमात. तिथेच कपिल वस्तूलाच होता. सॉरी, ते त्यांनी जी हे घेतलेली आहे त्यांच्याच गावी राहिलेल्या नाव आठवेना मला, सांगेल मी पुन्हा. आणि मग ते पुढे गेलेले आहेत, राजगृहाला गेले. राजगृहाला गेल्यानंतर राजा बिंबिसारांशी संबंध आला. म्हणजे बघा, इथे त्यांनी सोडलंय, त्याग केलेला आहे. काय त्याग केलेला आहे? आपल्या देशाचा त्याग केलेला आहे, आपल्या वृद्ध माता पित्यांचा त्याग केलेला आहे, आपल्या तरुण पत्नीचा त्याग केलेला आहे, आपल्या युवल्याच्या लहान बाळाचा त्याग केलेला आहे, संपूर्ण देशाचा त्याग केलेला आहे. आणि ते निघून गेलेले आहे शोधासाठी. यशोधरेने जेव्हा सांगितलं ना, जे सजेशन दिलं त्याचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि इथे आणखी एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते की त्यांनी जे इतर लिटरेचरमध्ये आपण जे बघितलेलं आहे की त्यांनी एक म्हातारा पाहिला, एक रोगी पाहिला, एक प्रेत पाहिलं आणि त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि मग ते शोधासाठी ते निघून गेले, असं जे सांगितलेलं आहे त्याच्यातही अगदीच तथ्य नाही असं समजण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. बिंबिसार राजाकडे गेल्यानंतर त्यांचं भाषण म्हणजे संवाद जो झालेला आपण बघितलेला आहे. बिंबिसार राजा त्यांना म्हणतो की अरे राजपुत्र, मी तुला माझं अर्ध राज्य तुला देतो, परंतु तू हा भगवा वेश जो घातलेला आहे भिक्षूचा, संन्यासाचा, हा सोडून दे. इथे राहा, अर्ध राज्य देतो आणि तू राज्य कर इथे. ऐकलं नाही. माझ्या सैन्यामध्ये तू राहा, सेनापती हो, आणि तुला वाटेल तशा प्रकारचं सगळं काही तू कर. नाही ऐकलं. कुठल्याही याला बळी पडलेले नाही, तेही सोडलं आणि पुढे ते गेलेले आहे. पुढे कुठे गेलेत ते? पुढे ते
त्यांना जो शोध घ्यायचा होता पुढे, की जगातलं हे कलह मुक्त जग त्यांना बघायचं. ह्या कलहांमुळे जे दुःखी आहे प्रत्येक माणूस, कलहांमुळे कधी कधी वेगवेगळ्या कारणांमुळे जो माणूस दुःखी आहे, या दुःखाचं कारण शोधून ते दुःख मुक्त कसं करता येईल याचा शोध त्यांना घ्यायचा त्यांच्या मनामध्ये होता. आणि तो शोध घेण्याच्या प्रक्रियेतून राजा बिंबिसारानंतर, राजा बिंबिसारांच्या भेटीनंतर ते आलार कलाम गुरुजी त्या काळचे एक अतिशय मोठे हे होते, ऋषी मानले जात होते. त्यांचा मोठा आश्रम होता. सांख्य तत्ववेत्ता जो कपिल मुनी होता त्यांचे ते शिष्य होते. आत्मा आहे ह्या गोष्टीवर त्यांचा अतिशय प्रकांड असा विश्वास होता. आणि ते ध्यान मार्गावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं. आणि ही महती त्यांनी ऐकलेली होती. सिद्धार्थने तिकडे जाण्यासाठी निघाले, परंतु वाटेमध्ये त्यांना भृगु ऋषींचा आश्रम लागला. भृगु ऋषींना तपश्चर्याचे वेगवेगळे प्रकार माहिती होते आणि भृगु ऋषींच्या आश्रमात हे दाखल झाले. काय आहे बघू तरी, काय आपल्याला उपयोगी पडेल असं काही, म्हणून ते तिथे गेले. भृगु ऋषींच्या आश्रमात राहिले. त्यांनी काही तपश्चर्याचे प्रकार सांगितले आणि सिद्धार्थाच्या हे लक्षात आलं की यांच्या ह्या ज्या काही सर्व तपश्चर्या आहेत ह्या फक्त स्वर्ग प्राप्तीसाठी आहेत, स्वर्ग प्राप्त व्हावा एवढ्यासाठी आहे. या माझ्या काही कामाच्या, माझं जे ध्येय आहे त्याच्यासाठी ह्या काही उपयोगाच्या नाही. म्हणून त्यांनी अगदी विनम्रपणे भृगु ऋषींचाही निरोप घेतलेला आहे. तेही सोडलं त्यांनी. बिंबिसार राजाचं राजगृह सोडलं, भृगु ऋषींचा आश्रम सोडला, आधी घर सोडलं, राज्य सोडलं. पुढे ते आलार कलामांच्या आश्रमात गेले. आलार कलाम सांख्य तत्वज्ञानाचे शिष्य होते. आत्मा नाही असं जर कोणी म्हटलं तर त्यांना भयंकर द्वेष राग येत असे असं म्हणतात. परंतु त्यांना ध्यानाच्या बाबतीतलंही एक वैशिष्ट्य त्यांनी प्राप्त करून घेतले, प्रभुत्व मिळवलेलं होतं त्या काळात. आणि ते शिकण्यासाठी सिद्धार्थ तिथे गेले, राहिले काही काळ. त्यांनी त्या सगळ्या प्रकारची ध्यानं त्यांनी शिकून घेतली. ध्यानाचं जे तंत्र होतं ते त्यांनी शिकून घेतलं. त्या ध्यानांमध्ये त्यांनी पारंगतता मिळवली. आणि यातूनही आणखी काही पुढे आहे का म्हणून ते पुढे गेले. आलार कलामांचं अगदी विनयपूर्वक आभार मानून ते पुढे गेले. पुढे त्यांना उद्दक रामपुत्र नावाचे जे त्या काळचे ऋषी होते त्यांच्या आश्रमात ते गेले. उद्दक रामपुत्रांनी आलार कलामांना जे ध्यानाचं तंत्र माहिती होतं त्याच्यापेक्षा आणखी वरची एक पायरी उद्दक रामपुत्रांनी शोधून काढलेली होती ध्यानाच्या बाबतीत. आणि ती शिकण्यासाठी उद्दक रामपुत्रांकडे भगवान गेले, सिद्धार्थ गेलेले आहे. आणि त्यांनी उद्दक रामपुत्रांच्या आश्रमात राहून ते जे काही ध्यानाची वरची पायरी होती ती पण शिकून घेतली. त्याच्यामध्ये आधीच्या कौशल देशांच्या मुनींकडून त्यांनी श्वसनावरचं ध्यान शिकलेलं होते. आलार कलामांकडेही तेच होत, पण तो थोडासा फरक असा होता की त्यांनी ऐकलेलं होतं की मगध देशामध्ये
मगध देशामध्ये वेगळ्या प्रकारचं आणखी ध्यान शिकवलं जातं आणि त्या देशासाठी त्यांनी मगध देशामध्ये जाण्याचा मार्ग अवलंबिलेला आहे, गेलेला आहे. पायी पायी सगळा प्रवास पायी केलेला बुद्धांनी. उद्दक रामपुत्तांचा आश्रम सुद्धा सोडलेला आहे आणि ते मगध देशात गेले. मगध देशामध्ये जसं आलार कलामांच्या आश्रमात त्यांनी श्वासावरचं आनापानसतीचं ध्यान शिकलेलं होते, श्वासावर लक्ष ठेवून, तर मगध देशामध्ये श्वास थांबवून आणि मग निरीक्षण करायचं अशा प्रकारचं काही ध्यान शिकवलं जातं. आणि त्या ध्यानासाठी ते मगध देशात गेले. पुढे त्यांना वैराग्य मार्गाची माहिती मिळाली. वैराग्य घेतल्याशिवाय, शरीराला कष्ट दिल्याशिवाय तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार नाही. आणि ते तेवढ्यासाठी गयेला गेले, मगध देशात. आणि तिथे गयेचे जवळ उरुवेले जवळ राजर्षी नेगरी नावाचे एक मुनी होते, त्यांचा आश्रम होता आणि तिथे ते त्यांच्या श्रावकांसह राहत असायचे. तिथे गेल्यावर त्या वैराग्याच्या कसोटीसाठी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये जे 5 लोक त्यांना भेटलेले होते, आपल्याला त्यांची नावं माहिती आहे. कौंडिन्य, बद्धक, महानाम, अश्वजित आणि कश्यप. तर कौंडिन्याच्या मार्गदर्शनाखाली हे 5 लोक तिथे असलेले त्यांनी पाहिले, त्या नेगिरींच्या आश्रमामध्ये. आणि मग तिथे त्या लोकांनी बुद्धाला सांगितलं की तू ह्या मार्गावर जा, आम्ही तुझी सर्व प्रकारची सेवा करू, तुला जे काही आवश्यक असेल ते सगळं दे. आणि तिथे भगवंतांनी हे केलेलं आहे की त्यांनी मग तिथे नेगरीच्या आश्रमामध्ये ते शिकले. शरीराला एवढे कष्ट द्यायचं की ते नंतर शेवटी फक्त एक तांदळाचा एक दाणा खाऊन राहिला. त्यांच्या शरीरावर एवढा काही मळ चढला होता, केसांवर एवढा मळ की ते लिफ्टे असे आपोआप घामाने वगैरे पडत राहायचे. एवढे त्रस्त झाले की त्यांना चालता येणं सुद्धा दुष्कर झालं. आणि मग त्यांना एका दिवशी असं समजलं, स्वतःच्या लक्षात असं, अरे असंच जर राहिलं तर मी मरून जाईल. पोटाला हात लावला तर पाठीचा कणा त्यांना लागत होता. हाड सगळे, फक्त हाडच दिसत होते, त्वचेला सगळ्या सुरकुत्या पडल्या होत्या. आणि मग त्यांनी विचार केला की याच्यातून मला काही ज्ञान मिळेल असं वाटत नाही. आणि मग त्यांनी ते सोडलेलं आहे. पुढे गेल्यानंतर सुजाताकडची खीर खायचा तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्यांनी सुजाताकडचं ते जेवण घेतलेलं आहे, खीर खाल्लेली आहे आणि मग त्यांना ताजतवानं वाटलेलं आहे. आणि मग त्यांना पहिल्यांदा हे ज्ञान झालं की ज्ञान मिळवण्यासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे आणि जिवंत राहण्यासाठी अन्न खाणं गरजेचं आहे. हे पहिलं ज्ञान मिळालेलं आहे त्यांना. ही ज्ञानप्राप्ती झालेली असं समजतं. आणि मग पुढे ते घ्यायला गेले, तिथे बसले. महाराणे त्यांना प्रश्न केला की तुला इथे बसण्याचा काय अधिकार आहे? त्यांनी सांगितलं की मी आतापर्यंतच्या माझ्या वेगवेगळ्या जन्मांमध्ये काय केलेलं आहे, मी हे केलेलं आहे, 6 पारमितांचं जे आहे ते मी काय केलेलं आहे, पालन केलेलं आहे. आणि त्यामुळे मला याच्यावर बसण्याची मुभा आहे. त्यामुळे तू मला काही अशा प्रकारे इथून उठवू शकत नाही. आणि मग
तो मार त्याला विचारतो सिद्धार्थला की अरे मग तुझ्याकडे काय पुरावा आहे? तर ध्यानाच्या स्थितीत बसलेला असलेल्या सिद्धार्थाने आपला उजवा हात तसाच मांडीवर ठेवून धरतीकडे, भूमीकडे, जमिनीकडे अंगुली निर्देश केलेला आहे आणि सांगितलंय माराला ही जी भूमी आहे ही त्याला साक्ष आहे. आणि त्याच वेळेला धरती माता हातामध्ये हात जोडून उभी राहिली आणि सांगितलं की ह्या धर्तीवर मी इथे जशी आहे अनेक लाखो लोक येऊन गेलेत, सगळे वेगवेगळ्या लोकांनी पारमिता पूर्ण केलेल्या असे अनेक लोक आले आणि गेले, मी त्यांना बघितलं. तसंच मी यालाही देखील बघितलेलं आहे आणि याने त्या पारमिता पूर्ण केलेल्या आहेत आणि याला त्या वज्रासनावर बसण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि भूमी तृप्तच आहे, मिथक आहे. आणि मार शांत झाला आणि निघून गेला आणि नंतर बुद्धांना तिथे ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग ज्ञानप्राप्तीनंतर ते पुढे काय झालेलं आहे, पुन्हा तिकडे वाराणसीला जायला निघाले. मग असे सांगितले तिथपर्यंत हे सर्कल पूर्ण झाले. भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय भगवान बुद्ध अपूर्णच आहे म्हणण्यापेक्षा बुद्धच धम्म आहे आणि धम्मच बुद्ध आहे. भगवान बुद्धांचा धम्म नाकारणारे त्याही काळात लोक होते, आजही होते. त्याही काळात आधीच्या विचार तत्वांना सोडून बुद्धाच्या विचार तत्वांना मिठी मारणारे अनेक ब्राह्मण होते, आजही आहे. आज तर आता संख्या वाढली, परदेशात सुद्धा झालेला आहे. भंते संघरक्षितांसारख्या प्रसारकांनी पाश्चिमात्य देशात देखील जिथे येशू ख्रिस्ताच्या धम्माचा अतिशय मोठा पगडा आहे त्या देशांमध्ये सुद्धा बौद्ध धर्म आज लोक अंगीकारायला लागलेले आहे. त्याला एक कारण आहे, भंते संघरक्षित म्हणतात की ह्या धर्मांचा जो मूळ आहे, जे मूळ आहे तत्वज्ञानाचं, त्यांच्या धर्माचं जे मूळ आहे ते अतिशय उथळ आहे. आणि लोक जसजसे शिकायला लागलेले आहेत, विज्ञानात जसजशी प्रगती व्हायला लागलेली आहे, लोक विचार करायला लागलेले आहेत. आणि विज्ञानातली प्रगती आपण कोणीच नाकारू शकत नाही की पाश्चिमात्य देशांमध्येच अधिक झालेली आहे. आपल्याकडे सांगितलं जातं की आमच्या याच्यामध्ये ह्या वेदामध्ये आधीच सांगितलेलं आहे, हे आमच्या ऋषींनी आधीच सांगितलेलं आहे, ठीक आहे. परंतु विज्ञानाची जी प्रचंड प्रगती जी होत आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी माणसं जी आलेली आहेत जगात, त्यांनी देखील बुद्धांना मानले. अल्बर्ट आइन्स्टाईन बुद्ध तत्व जर या जगात पुढे कुठलाही सगळं मानव जातींना मान्य होईल असला कुठला जो धर्म असेल तर तो बुद्धाचा धर्म असेल असं अल्बर्ट आइन्स्टाईननी मान्य केलेलं आहे. भगवान बुद्धांचा धम्म आमच्या ख्रिश्चन धर्मापेक्षा कसा निकृष्ट आहे हे दाखवण्याच्या साठी प्राध्यापक रिस डेव्हिड्स यांनी पाली भाषेतलं जे भगवान बुद्धांचं जे काही भंडार आहे, साहित्य भंडार, त्याचं भाषांतर करण्यासाठी सुरुवात केली. भाषांतर करण्याचा उद्देश हाच होता की भगवान बुद्धांचा धम्म आमच्या ख्रिश्चन धर्मांपेक्षा कसा कमी प्रतीचा आहे हे त्यांना त्याच्यातून दाखवायचं होतं. परंतु झालं ते बरंच झालं. रिस डेव्हिड जसजसं भाषांतर करत गेले तसतसे बुद्धाच्या इतक्या प्रेमात पडले की ते बुद्धमय झाले. त्यांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. खरं म्हणजे रिस डेव्हिड्स हे एका पाद्र्याचे
एका फादरचे चिरंजीव होते, ज्याचा कट्टर असे ते ख्रिश्चन धर्मीय होते. एवढा एवढा मोठा परिणाम बुद्धाच्या साहित्यातून त्यांना झालेला आहे. तर बुद्धाला प्रत्यक्ष जेव्हा ते लोक पाहत असतील तेव्हा काय होत असेल? वी जस्ट इमॅजिन इट. आणि उपपकची बोबडी का वळली असेल हेही आपण समजू शकतो. विज्ञान जसं पुढे जात आहे तसं कर्मकांडांवरचा विश्वास सगळ्या धर्मातल्या लोकांचा कमी व्हायला लागला आहे. एवढंच नव्हे की त्या गॅलिलिओला पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगण्यामुळे, कारण त्या काळामध्ये एक मत रूढ झालेलं असं होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो, असं मत जे आधीच्या वैज्ञानिकांनी म्हणजे ते समजत होते. त्यावेळेच्या धार्मिक लोकांनी जे पक्क केलेलं होतं त्या मताला गॅलिलिओने छेद दिला. गॅलिलिओ म्हणाला नाही, सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आणि हे आधीच्या मताला छेद देणारं, त्यांना चॅलेंज देणारं, त्यांना आव्हान देणारं असं गॅलिलिओचं विधान त्यांना पटलं नाही. त्यांचा कमीपणा त्याच्यामुळे होईल म्हणून त्यांनी गॅलिलिओवर एवढं काही प्रेशर आणलं. त्याला अटकेत तर टाकण्याची ही दिली, परंतु त्याला थेट खुनाच्याही धमक्या देण्यात आल्या आणि त्याच्याकडून शांत बसण्याचं शब्द घेऊन गॅलिलिओचा जो सिद्धांत होता तो तिथेच दाबून टाकण्यात आलेला होता. आणि नंतर काही वर्षांनी मात्र त्याच्या शिष्यांनी तो पुढे आणलेला आहे. एवढंच नव्हे तर 1998 मध्ये जे सेंट जॉन पॉल दुसरे पोप 1998च्या अखेरीस ते पोप झाले व्हॅटिकन सिटीचे दुसरे जॉन पॉल यांनी असं जाहीर केलं की त्यांच्या अनुयायांनी ईश्वराने हे जग क्षणात निर्माण केलं असा जो विश्वास त्यांचा आहे, अशी तो विश्वास कायम ठेवण्याची गरज नाही, ती सत्ता बाळगण्याची आवश्यकता नाही, असं त्या पोप दुसरे जे आहेत जॉन पॉल यांनी जाहीर केलं. 1998 म्हणजे फार जुनी घटना नाहीये, लेटेस्ट घटना आहे. म्हणजे भूगर्भामधून काही किरण सोडून काही किलोमीटर पर्यंतचा तो जो प्रयोग करण्यात आला, फार मोठा प्रयोग, तो सगळ्या जगात गाजला. आणि त्याच्यातून मग काय त्या उत्सर्जनातून काय काय निर्मिती झाली याचे जेव्हा ते रिझल्ट आले, त्याच्यानंतर सगळ्याच धर्मीयांना मानावं लागलेलं आहे की पृथ्वीची उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती ही कुण्या देवाने निर्माण केलेली नाही, एका आठवड्याभरामध्ये नाही, का एका क्षणामध्ये नाही, किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे नव्हे. लाखो वर्षापासून जो काही बदल घडत येत आहे त्याच्यातून प्राणी मात्र निर्माण झाले, त्याच्यातून हे पृथ्वीचं जे काही अमाप सौंदर्य आहे, नद्या नाले हे ते सगळं निर्माण झालेलं आहे. हे कुणा देवाने निर्माण केलेलं नाही. आणि भगवान बुद्धांनी तर ते 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. विज्ञानावर आधारित असं त्यांचं जे प्रत्येक प्रवचन होतं ते तसं होतं. त्यांनी जो काही उद्देश केलेला आहे तो विज्ञानाधिष्ठित असा होता. त्यांनी कधीही देवाचा अस्तित्वाच्या बाबतीत कधीच बोललेलं नाहीत बुद्ध. नाव देखील काढलेलं नाही देवाचं, कुठल्या देवाचा तर काही प्रश्नच नाही. ते फक्त आपल्याकडे सगळं अगदी सचाईल आहे, संपत्ती आहे, भरपूर संपत्ती आहे ती तशी साहित्यामध्ये. आणि विशेष मला आणखी असं वाटतं की तो जो प्रयोग झाला पृथ्वीच्या गर्भामध्ये, ते काही किलोमीटर पर्यंत ते काही ॲटॉम्स वगैरे ते काही सोडून, आणि त्याचं नंतर जो काही म्हणजे रिझल्ट त्यांनी बघितले, तर त्याला ह्या
देववेड्या लोकांनी देवकण नाव दिलं, त्याच्यामुळे असं असलं. मान्य आहे, परंतु मानायचं नाही, कारण ते दुसऱ्याने सांगितलं. आणि त्याच्यामुळे आपला जो सिद्धांत आपण मांडला तो सिद्धांत आपल्याला मागे घ्यावा लागणार आहे. देव नाही असं म्हणणं, अल्ला नाही असं म्हणणं, हे जड जात आहे लोकांना. कारण सत्य स्वीकारणं अतिशय अतिशय मोठं मन लागतं, त्याला बुद्धाचंच मन लागतं. मानत नाहीत अजून. पण पोप जॉन पॉलने मात्र मान्य केलंय. ही एक चांगली खूण मी समजतो. त्यात त्याने एक प्रकारे देवाचं अस्तित्व नाकारलेलंच आहे इनडायरेक्टली, असं समजायला भरपूर वाव आहे. जॉन पॉल सारखं आमच्याही देशातले जे कोणी असतील त्यांनी जर मांडलं तर किती बरं. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपला देश, नवे सगळं जग करोनाच्या साथीने अतिशय वाईट अशा परिस्थितीमधून जात आहे. दुःखच दुःख आहे सगळीकडे. हजारो कोटी लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत. ह्या आजाराला लवकर दुरुस्त होण्यासाठी मिळत नाहीये. अजून लशी निघालेल्या आहेत वेगवेगळ्या देशात, त्यांचे परिणाम यायला अजून वेळ आहे. परंतु तोपर्यंत याच्या पूर्वीच्या गेल्या वर्षीच्या पहिल्या अटॅकमध्ये आणि ह्या वर्षीच्या ह्या दुसऱ्या अटॅकमध्ये लाखो लोक ह्या जगातले मेलेले आहेत. सगळे राज्यकर्ते हा मी म्हणणारे, अमेरिकेसारखे प्रचंड शक्तिशाली अशा देशाचे राज्यकर्ते हवालदिल होऊन गेलेले आहेत. एवढंच नव्हे, त्या देशाचे जे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प, त्यांना सुद्धा करोना झाला होता. हे आपल्याला माहित आहे. आपल्या देशातली भले भली माणसं गेलेली आहे. आणि मला इथे माझं चिंतन इथे असं की बुद्धाचा धम्म हा दुःखवादी आहे. बुद्ध दुःखवादी आहे, कारण बुद्ध सांगतात जगात दुःख आहे. 4 आर्य सत्यांमधलं पहिलं आर्य सत्य ते आहे, जगात दुःख आहे. मानायलाच तयार नाही. 2500 वर्षापूर्वी सांगितलं. आज त्याची प्रचिती येते आहे, सगळ्यांना येते. कळतं पण वळत नाही असं नाही, कळतं पण मानायचं कसं? अहमपणा आहे ना. आपल्या धर्माचं काय होईल मग? आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व जे आहे ते गेलं तर मग आपल्याला कोण विचारेल? हा मानवी अहमपणा त्या धर्माच्या व्यवस्थापकांमध्ये आहे आणि म्हणून ते मान्य करीत नाही की जगात दुःख आहे. आता तर मान्य करावंच लागणार. मान्य केलेलं आहे सगळं. इथे बुद्धाचं एक प्रकारे बुद्धालाच मान्य केलं. अनेक असे लोक आपल्या जवळचे आमचे धम्मचारी गेलेले, आमच्या काही भगिनी गेलेल्या आहेत धम्मचारी, आमचे काही धम्ममित्र गेलेले आहेत, आमचे काही सहाय्यक गेलेले आहेत. आमच्या सहाय्यकांमधल्या आमच्या मित्रांमधल्या नातेवाईकांचं, अगदी जवळच्या नातेवाईकांचं निधन झालं. कुणाची आई गेलेली आहे, कुणाचे वडील गेलेले आहेत, त्यांना आम्ही बघितलेलं आहे. कुणाचा भाऊ गेलाय, कुणाची भाऊजाई गेलेली आहे, कुणाची बहीण गेलेली, कुणाचा मेहुणा गेला. अतिशय हा करोनाचा काळ आहे, अतिशय म्हणजे अशा प्रकारचं कुठलीच साथ आलेली नव्हती. आणि काही साथी ज्या आल्या त्यानंतर लगेचच त्या विज्ञानाच्या आधारावर परतवून लावलेल्या आहेत मानवाने. ज्याच्यावरचा अजून काही, ज्याला आपण म्हणतो भीमबाण औषध, अजून मिळत नाहीये. लसीकरण सुरू झालेलं आहे,
जेव्हा लसीकरणाचा वेग वाढेल, जवळजवळ प्रत्येक जण लस घेऊन टाकेल, तेव्हा ह्या करोनारूपी राक्षसाचं जे आगमन झालेलं आहे नष्ट होईल. पण तोपर्यंत अजून बराच काळ जावा लागेल. परंतु तोपर्यंत आपल्याला आपलं स्वतःचं रक्षण करणं महत्वाचं आहे. आत्तानं रक्षन्तो परम रक्षन्ति परम, रक्षन्तो आत्तानं रक्षन्ति. तुम्ही स्वतःचे रक्षण केलं तर इतरांचं रक्षण होईल. इतरांचं रक्षण झालं तर तुम्हा सगळ्यांचं रक्षण होईल. अशा प्रकारे आपल्याला ह्या करोनाच्या ह्या जो हे आलेला आहे, मोठी ही साथ आहे, याला आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. सरकार वेळोवेळी जे आपल्याला मार्गदर्शनपर सूचना करतात त्याप्रमाणे आपण त्या पाळल्या पाहिजे. मास्क असला पाहिजे, गर्दीमध्ये जाता कामा नये. जिथे गर्दी असते अशा ठिकाणचे जे काही सुखद दुःखद प्रसंग असतील तिथेही जाण्याचं शक्यतो टाळलं पाहिजे. गेलं तरी ह्या गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे. डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. सरकार ज्या सूचना देत आहे त्याच्या ज्या अंमलबजावणी करतायत त्यांना त्याचा फायदा होतो आहे. आणि अशा प्रकारे आपण त्या करोनावर मात करूया, आपल्या सरकारला साथ देऊया आणि आपलं सगळ्यांचं स्वतःच्या रक्षणातून इतरांचंही रक्षण करूया, असं मला आज सांगावंसं वाटतं.